श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागील अध्याय कथन सवे अपार सेना घेऊन मिर्झा राजा दिले रखान. भूपती सह चालिले मोगल मराठे राजपूत त्रिवर्गाचे बळ अद्भुत. आदिलशाही कराया खस्त अगाध गरजत निघाले. फलस्थानापासून निश्चित विजापूरच्या हातीपर्यंत पादाक्रांत केला प्रांत. आले निकट विजापुरा अल्ली आदिलशहा चिंतित. परचक्रे महाघोंगावत आपुला समूळ कराया अंत. आहेत धावोनी मोगलांचे बळ मोठे सवे राजपूत आणि मराठे. तयासी घ्यावयासी झटे कैसी सिद्धता करावी. मग सेनापती पाचारून सकळ सरदार लक्षून सकळासी कळवून आणि चित सांगत अति निक्षून सांगत. अरिष्ट आहे महाघोर अपरिमित होईल संहार. परी न सोडिता धीर रनिया पार झुंजावे. निर्वाणीचा असे क्षण रणी आली आहे मरण. परी मागे न येता जाण युद्ध निर्वाण करावे. रणा माझी आलिया मृत्य तिने होईल स्वर्ग प्राप्त. आणि जिंकिल्या युद्धात मान करी व्हाल विजयाचे. मनी एक ध्यानी घ्यावे जीवे प्राणे तुम्ही झुंजावे. विजयात सर्वदा पावावे अल्ला साहे तुम्हासे. ऐसी सेनेसी प्रेरणा द्यया दिल शहराणा. रणपंडित सर्जा खाना सेनापती नेमिले. दारुगोळा अनिला अपार उल्हाट यंत्रे आणि उग्र. गजबजिले विजापूर आगाध वीर पातले. झुंजावया समरांगना फाडावया मोगल सेना. दीन दीन करीत गर्जना म्लेंच प्रतना सिद्धली. शिवाजीरायांचा बंधू व्यंकोजी नामे प्रसिद्ध. स्वबंधोसी करावया विरोधू. दक्षिणेतून पातला उल्हाट यंत्रे महादारुण. लांडा कसाब मुल्ल मैदान. दुराठी गंज खाना जान कडक बिजली नऊ गजी. म्लेंचे सेना संख्यात मोगलांचा कराया निपात. गरजोनिया अति अद्भुत मोठ्या सृष्टीत चालिले. सेनापती सर्जा खान सेनेशी देई उत्तेजन. चढे मिलेंच्यासी स्फुरण गरजत दिन दिन चालिले. अगडबंब उल्हाट यंत्रे गजत्यासी ओढिती त्वरे. रणवाद्याची स्वरे सप्तपाताल दुमदुमिले. मोगलांची महाधाड त्यासी कराया खंड विखंड. म्लेंचे वीर चंडमुंड चालिले प्रचंड संग्रामा.
आदिलाच्या अस्तित्वाचा समयो असे निर्वाणीचा सामना कराया निकराचा म्लेंछ दळभार चालिला शिवाजी मिर्झा दिलीर खान बळवंत हे तिघे पूर्ण या सवे करणे रणकंदन महाकठीण कर्म हे परंतु आशंका नरिद्न धरिता चिंता स्पर्श न होऊ देता निर्वाण झुंजा लागी सर्वथा आदिल प्रतना निघाली मिर्झा राजा सेनापती इकडे सांगे सेनेप्रती अपयश न घेता हाती युद्ध निर्वाण करावे मग आघाडीशी दिलेर खान सवे शहाजी नंदन सहस्रावती प्रतना घेऊन युद्धालागी निघाला दिलेर खानाच्या दळभारात उल्हाट यंत्रे जबरदस्त अब्दुल्ला खान महेली सहित फत्ते लष्कर तिसरी ज्वालाग्राही बारूद ठासून उल्हाट यंत्रे नीती ओढून रुरावत उभय सैन्य एक स्थानी मिळाले विजापूर नगरी पासून 7 कोस मिळाले दोन्ही तोफांची सलामी देऊनी समरांगणी मिळाले आती आगाध म्लेंछ सागर मोगल आदळले त्यावर युद्ध लागले घनघोर आगाध मार तोफांचा दोहीकडून उल्हाट यंत्रे वनी व किती जाळीती शरीरे येराची तीक्ष्ण शस्त्रे खोचिती उदरे फाडिती घनघोर रण संग्राम उठती ज्वाला आणि धूम तेने झाकोळले योम वीर दुर्दम्ये उत्साही बंदुकाचा दणदणाट गोलिका सुटती सटासट आगरीचे गोल काचाट विरासी भाजून काढीते खडगे वाजती खणखणा ओढण वाजती दणदणा धुंद होऊनी समरांगणा कंठनाना छेदिती कंदुकायसे शिर उडे सोनिताचा सडा पडे करदम हो या चौकडे कोणी रडे आक्रंदे कोणी तीक्ष्ण शस्त्रे घुसवीत कोणी आरोळी ठोकीत कोणी सोके आक्रंदात कोणी मूर्छित पडतसे मराठ्यांची शिवसेना आघाडीशी होती जाणा तया मागुनी शिवराना तुरंगावरून झुंजत वाम भागी दिलेर खान सवे घेऊन या पठाण खवळून या झुंजे तुफान प्लेनच्या मरण यावया नेताजी पालकर सेनापती महावीर रणरंगी रण झुंजार तोही उग्र खवळला जयसिंगाचे राजपूत पराक्रमी प्रतापवंत आदिलशाहीचा करण्यांचा शर्त अत्यंत मांडिली ऐसी त्रिविध मोगल सेना म्लेंच्या शिकापिती समरांगणा हे देखोनिया सर्जा खाना कोपानी वार गाठला पठाण मराठे राजपुत तिघासी सुटला कतलित इतुके मोगल प्रतापवंत तयाचा अंत करीतसे आदिलशाहीच्या बाजूने व्यंकोजी झुंजे जीवे प्राणे
शिवराय वीर श्रीने मोगलासाठी झुंजती आईसा दुर्दैवी प्रसंग जयाचा रायासी अतिराग तोची अप्रिय कथा भाग रायांच्या पुढे अवतरला यवनांच्या जयासाठी दोघे झुंजती जगजेटी येरयरांच्या झोंबोनी कंठी मराठी मारिती स्वजनांसी दृष्टी ठेवून दूरवर किंचितही न करिता कसोर शिवराय रणधुरधर रणी झुंजार झुंजत मोगलांचे वीर भारी जरी अजिंक्य होते तरी आगाध अमलेंची वीरश्री परपरी झुंजले तुफान करीत हलकल्लोळ गरजत उठिले म्लेंचे बाळ मराठ्यावरी तुंबळाती सबळ लोटले सर्जा खानाचा महामार मराठे वीर केले चूर मराठ्यांचा महासंहार तया स्थानी उडाला स्वय शिवराय छत्रपती मराठे मेले तया पुढती खवळोनी उठिले सजमार गती म्लेंच्या प्रतिमा राया परिमलेंच्या दुर्धर यावा नसाहे मराठ्यांच्या जीवा मोगल राजपूतही तेव्हा अपार मरोनी पडिले दिलेर खान पुरा सैतान तोही अन्यत्र पडिला गुंतून शिवाजी राजे असा हे पूर्ण एकाकी जाण पडिले जबरदस्त सर्जा खान ढिलावले पाहुनी मराठे जण कतलीत सुटला दारुण राजपूत पठाण मराठे तयांची ती म्लेंच प्रतना अनिवार झाली रणांगणा आवरेना दिलेर खाना कोणाही म्लेंच करीती बहुकतल मराठे झाले भयाकुल सोडून आयुध चुंबळ मोगल वीर पळाले मराठे पठाण राजपूत मोगल सेना अवघी समस्त तेने झाली भयभीत दुर्धरांत ओढवला सांडून आयुध गोष्टी वीर पळती बारावाटी मग शिवराज ही शेवटी आपुल्या स्थानी पातले एकला एक दिलेर खान काय करील रणकंदन तोही सोडून रणांगण आला परतून माघारी 14 सहस्त्र मोगल वीर रणा माझी झाले ठार तयात मराठी अपार धारा तीर्थी पडिले क्लेशदायक पराभव जिव्हारीच लागला घाव शिवरायांची स्वप्ने सर्व चक्काचूर झाली आदिलशाही बुडाल्यासी लाभ होईल आपणासी ऐसे होते जे मानसी ते सर्वस्वी हरपले इकडे वीर सर्जा खान आणि तयाचे मुसलमान अत्यानंदे होत बेभान रणी जल्लोष करिताती शिवाजी मिर्झा दिलेर खान तिघासीही पाणी पाजून आपण विजयी झाले पूर्ण आदिलशाही रचिली मोगलांची दुर्धर सेना परंतु तिची केली दैना अत्यानंद सर्जा खाना रणांगणा नाचेतो आनंद ले विजापूर जन अल्ली शहा आनंद घन येरीकडे शोकनी मग्न मिर्झा राजा जय सिंग पराभवाचे महादुःख जिव्हारी रुतले देख मराठे राजपूत पठाण एक होऊन हरले पै
मिर्झासी मुख दाबायासी लजाई शिवरायासी म्हणून आपुल्या छावणीसी खिन्न होवोनी बैसले आपुले मराठे वीर झुंजार कितीतरी झाले ठार नाहक व्यर्थ मेले वीर दुखा पार रायासी अपयशाचे उत्तरदायित्व आपणावर येते सर्व तेने करोनी राना शिव मनी बहुत खोचले दिलेर खान बहु शोभला कैसा पराभव झाला कोणी आपुला घात केला शत्रू लागी मिळूनी दिलेर खान तन तनत क्रोधे मिर्झा पासी येत म्हणे शिवाजी दुष्ट बहुत तेनेची हे केलेसे चालाक काफीर हा शिवाजी तेने केली दगलबाजी म्हणून पराभवात आजी मोगल सैन्य पावले मिर्झाशी बोले वागुतार म्हणे तयासी करा ठार शिवाजी केवळ हराम खोर तेने संहार घडविला दिलेर खानाचे हे भाषण ऐकून मिर्झा होई सुन्न मग म्हणे तया लागून अनिष्ट विचार असे हा वचनी सत्य मी राजपूत शब्द दिधला शिवाजी प्रत कदा न करी त्याचा घात सत्य सत्य त्रिवाचा आणि तुम्ही ध्यानी ठेवा घात झाली आता याच जीवा हा मिर्झा राजा कडवा खस्त करील सुलताने शिवाजी नव्हे बेईमान तेने शिकस्त केली पूर्ण परंतु आले अपयश दारुण काय करील तो त्यासी ऐकून आहे वचन जळफळला दिलेर खान तत्काळ ते स्थान जजून गेला आपुल्या छावणीसी शिवराय आपुल्या छावणीसी दुःखित असता मानसी तव मिर्झा तया पास्यात लोभे पातला मग देखून मिर्झासी राजे मुजरा करीत त्यासी म्हणत मुख दर्शवयासी लज्जा उत्पन्न झाली मग म्हणे जय सिंग जय पराजय दैवाधीन तुमचे कैव कौशल्य परिपूर्ण निष्ठा संपूर्ण असे पै यावरी बोलत छत्रपती राजाजी तुम्हासी विनंती मजन करिता सेनापती अन्य कोणासी करावे तो मिर्झा राजे बोलत यावरी विचार करू निवांत शिवरायांचा निरोप घेत मिर्झा आला डेऱ्यासी पराजयाचे शल्य बहुत मिर्झाच्या मनी खुपत मग घेऊन राजपूत सेना सित केली पै दुजिया दिनी राजपूत सेना सवे घेऊन मिर्झा राणा स्वय गेला रणांगणा विजापूर जिंकावया राजपूत आणि पठाण तुंबळ सेना सवे घेऊन मिर्झा राजा जयसिंग मिलेंच्या बरी पातला गत दिनीच्या विजयाने मिलेंचे विहारती आनंदाने अकस्मात त्यांसी येणे मिर्झाचे या कळाले सवी घेऊन या पार सेना मिर्झा येतो रणांगणा हे ऐकून सर्जा खाना उत्साह पुन्हा संचारला पेटून उठला सर्जा खाना झाले तुंबळ रणकंदन मिर्झा राजाचे राजपूत जन असंख्य मरून गेले पै स्वतः लागी समजे शहाणा ऐसा तो मिर्झा राणा परी झोडीला रणांगणा सरला परत माघारी राजपुताची असंख्य प्रेते छिन्न विछिन्न पडिली तेथे ती एकत्र करूनी समजते खंदकात जाळी ती
जेने शिवराय नमविले त्याशी सर्जाने जोडिले मनी बहुतची कष्टले मिर्झा ते वेळी शिवराय मिर्झा दिले रखान तिघांशी उरला पुरून कैसा तो सर्जा खान इतिहास स्मरण करील त्याचे मिर्झा राजा दुःखाक्रांत त्याशी दिलर खान बोलत शिवाजीचा लाख असे बहुत त्याचा अंत करावा मिर्झा दुःखे धरी मौन दिलर बोले पुढे येऊन शिवाजीचा करा खून गुप्तपणे एकाकी आपणासी हे वाटे कठीण तरी मीच करीतो पुन्हा संशय न येईल जाणाय शरीती साधितो ऐकून मिर्झा पिसाळला ताडकण म्हणे दिलराला आताची धाडितो तुम्हाला यम सदनी तात्काळ शिवाजी विषयी एक शब्द बोलू नये तुम्ही अबद्ध अन्यथा तुम्हासीच युद्ध करावे लागेल माते जातात काळ येथून निघून हे ऐकत दिलीर खान पुन्हा घालून खाली मन तेथून चालता झाला यावरी शिवराय छत्रपती मिर्झाच्या भेटीशी येतील सविस्तर बोलिली एकांती पुढील निश्चिती कराया मिर्झा राजा चिंताग्रस्त दिलेर खान करील घात म्हणून शिवाजी सुरक्षित राखणे बहुत कठीण उभयतांनी संगनमत करून योजना केली निश्चित रायांनी न राहता येत अन्य स्वारीसी निघावे पूर्वी झुंजत जोरा हरासी परणाल दिदला आदिलासी तोची पुन्हा घ्यावयासी सुवंद्रपाळ निघाले सेनापती पालकर तयासी बोल तंद्रपवर आम्ही जातो अगोदर परणाल दुर्ग घ्यावया तुम्ही मागुनी सत्वर गती यावे आम्हा साह्या प्रती ऐसे बोलून शिवंद्रपती परणाला प्रती निघाले आपुला पर्याप्त सेना संभार घेऊन निघाले द्रपवर सांडुनी विजापूर परिसर पश्चिमेकडे निघाले इकडे मिर्झा दिलेर खान पराजयाने झाले हैराण परांड्याचा मार्ग लक्षण मागे हटले किंचित घेऊन या सेना संपत्ती बहुजन पाळ छत्रपती निघून या सत्वर गती परणाल दुर्गासी पातले 2 सहस्र शिवसेना घेऊन आले शिवराणा क्रमोनी या पंचदिना पायथ्यासी पातले वीर नेताजी पालकर त्याचा कळा या समाचार राजे पाठवी चार आले खबर घेऊनी अद्यापही सेनापती नाहीत आले ये प्रांती यामिनीची वेळ होती पौषवते षष्टीची उत्तर रात्रीचा समय मनी विचारी ते शिवराय हाची काळ उत्तम होय वरती चाल करण्याचा दुर्ग असेल बेसावध अकस्मात करू युद्ध करुनिया म्लेंच छेद यश आगाध संपादून उदयिक प्रताकाल झालिया दुर्ग सावध होनिया आपणावरील वलाया हाता करील तुंबळ तत्पूर्वीच स्वयापन उडवावी दाना दान परणाल दुर्गासी जिंकून अपयश धुवून काढावे ऐसे विचारून इंद्रपती सेनेची दुर्ग आक्रमिती अकस्मात हल्ला करीती सत्वर गती बोनी परंतु झाला घात पहारेदार जागृत अत्यंत शिवसेनेसी देखुनी फोडित अनादि अनंत अरुळी ऐकुनी रक्षकाचे क्रंदन दुर्ग झाला सावधान
हाती शस्त्र परशु तीक्ष्ण अति बेभान धावला गडकऱ्यांची धाड कडवी मराठ्यांची आली आडवी आक्रमाची शर्त आगावी तयानी ती मांडिली हातघाईची लढाई सुरू झाली रणखाई पहिल्याची धडाक्यात पाही मराठे गेले कटोनी आगाध दमलेंचे ते सबळ तोड कोकणे मराठ्यांचे बळ सहस्र मराठे तत्काळ गत प्राण झाले उरली एक सहस्र सेना सोडून पळाली रणांगणा पराभूत झाले शिवराणा पुन्हा एकदा दैवाने वारंवार पराभव संतप्त झाले शिवराव दुर्गावरील अमलेंची धावत या मागून घेतात अवशिष्ट सेनेचे रक्षण करायाची जाऊचे नंदन विशाल दुर्गासी लक्ष्मण अश्वावरून दवडले विशाल दुर्गावरी गेलिया स्वस्त न राहे शिवराया आपुली सेना धाडून या प्रांती कलोळ बुडविला दुजिया दिनी तिसऱ्या प्रहरी नेताजी आले दुर्गावरी शिवरायांच्या सामोरी मुजरा करून ठाकले अति संतप्त असे भूप त्यासी आवरेना संताप नेताजी म्हणे नृप कैसा विलंब लाविला येरू म्हणे झाला उशीर सेना दवडेना सत्वर मी तरी काय करणार यात सवशक्य सत्वर पोचले मग म्हणत पृथ्वीपती तुम्हामुळे सेना किती व्यर्थ पडली दुर्गावरती सेनापती कैसे तुम्ही शिवरायांच्या या बोलानी नेताजी शोभला म्हणे आता कवना लागून सेनापती म्हणतसा तुम्ही पुरंदरी हरला मोगलांचे सरदार झाला सेनापती सरदाराला असतो काय केव्हाही मिर्झा राजे सेनापती आपण तयांच्या हाताखालती कोण राजे छत्रपती सेनापती कोण उरला ऐसे ऐकताची बोल छत्रपती संतप्त लाल म्हणत नेताजी तत्काळ शब्द मागे घ्या तुम्ही परंतु नेताजी पालकर रायासी बोले धीर गंभीर तुम्ही राजे होता तोवर फौज लढली शर्तीने आता कोणासाठी आम्ही लढावे आता सांगा तुम्ही या मोगलांची गुलामी कासया आम्ही करावी सर्व खेळाची मोडला काय बळ झुंजायाला जीवे प्राणे कासयाला आता सेना झुंजेल निष्ठाची निमाली समग्र आता ऐसेची होणार पराजय वारंवार होत जातील फुले ऐकून तयाचे उत्तर क्रोधा बलेंद्र पवर म्हणती बस खबरदार आणि उत्तर बोलू नको तुझ्या ऐसे हराम खोर मज नको सरदार चालता होई तुनी सत्वर ना तरी ठार करीन गेला निघून तयक्षण आपुले सेना घेऊन ऐकता रायाची गर्जना नेताजी शोभला म्हणा गेला निघून तयक्षण आपुले सेना घेऊन नेताजी झाला दिसेनासा बहु दुःख रायाचा मानसा मान घालून ढसढसा छत्रपती रुदले निष्ठाच पडली मोडून मने गेली दुभंगून तानाजी वीर समजावून सांगत शिवरायासी आम्ही मावळी वीरासता नका करू तुम्ही चिंता आमुचे जीवित्व तुम्हा करिता सर्वस्वी अर्पू आम्ही तानाजीसी आलिंगुन राजे बोलती उसासून सर्वात पराभव दारुण हाची आमुचा आसे रे
नेताजी नव्हे सामान्य, केवळ जातीचा हनुमान, सांडुनिया रघुनंदन, रावणा शरण गेलासे, असो पराजयाने संतप्त, शिवराजे काय करीत, आदिलाच्या प्रांती अद्भुत धुमाकूळ घालीत, विजापुरी गेली वार्ता, आली वैतागला पुरता, सिद्धी मसुदासी कार्यार्था, त्वरे करून धाडिले, रुस्तुमे जमान रणतुल्ला खान, तया सवे दोघे जण, 6 सहस्र सेना घेऊन अपरांती पोचले, शिवरायासी विरोध करोनी घातिला पायबंद, नृपतीसी होय खेद, कैसा संवाद हरपला, नेताजी पालकर पदच्युत, आदिलशाही सजावून मिळत, आदिलशाह आनंद भरीत करी स्वागत तयाचे, 4 लक्षे होऊन बक्षीस, सत्कार केला पै विशेष, 5000 तयास, मनसबदार नेमिले, येरीकडे दिले रखाण, क्रोधे संतप्त असे पूर्ण, 2 वेळा पराजय म्हणून, सोबे चिडून उठिला, आदिलशाहीचा नायनाट कराया उठिला उद्भट, तयाविन झाला घोट न घेईन म्हणत, आलोट मोगल सेना सागर, सिद्ध केला अति उग्र, विजापूर कराया चकाचूर, पुनरपी निघाला, मोगल सेना चिडूनी बहुत, पुन्हा आली रोरावत, तयांचा करायांत, आली नेमित ते नेताजीशी, नेताजी वीर निधडा, कराया मोगलाचा रगडा, उडत निघाला तडतडा लेंच सेने सहित, नेताजी आणि दिलेर खान परस्परावरी पडले तुटून, सहस्रावधी सेना दारुण रण संग्रामी मिनली, आदिलशाह आणि मोगल येरावरी तुंबळ, युद्ध झाले अति विक्राळ, अलकलोळ मांडीला, जेवी सुदर्शन चक्र, कैसी नेताजीची तलवार, शतानुशते मोगल ठार, तया हस्ते झाले, जबरदस्त लेंचाची धडक, मोगल निमाले कितेक, दिलेर खानासी सुटला धाक, झाली खाक तमन्ना, इतुका प्रतापी दिलेर खान, परी उडाली दानादान, आगाद लेंचाची अंगबन, झाले हैराण मोगल, मोडाया मोगलाची खोड, अक्षरशः केली तांगड तोड, नेताजीची धाड प्रचंड, खंड विखंड मोगल, जीव रक्षण्याच्या साठी, मोगल पळाले 12 वाटी, दिलेर खान ही उठी पळाला युद्ध सोडून, परांड्याच्या दुर्गापर्यंत, मोगल पळविले समस्त, अभूतपूर्व विजय प्राप्त नेताजीशी झाला, सर्वत्र यश लाभे अचाट, आदिलशाह बहुसंतुष्ट, मोगल सेनेचे संकट तेने परतून लाविले, मिर्झा राजा राजपूत श्रेणी श्रेष्ठी, तिने होय बहुकष्टी, इतुकी मोगल सेना मोठी, कैसी शेवटी संहारे, शिवराय आणि दिलेर खान, सेनानी असामान्य, अपयश काही ते दारुण, काही कळेना मिर्झासी, शिवाजी ऐसा रणझुंजार, पर्णाला दुर्गी घेतो हर, दिलेर खान इतुका उग्र, नेताजी त्यावर मात करी, हा नेताजी पालकर, शिवाजीशी सारुनी दूर, कैसा गेला न कळे विचार, झाला सरदार आदिलाचा, तोची आजी उलटोनी
पडिला मोगलावरी फिरोनी मोगलांची धुळधाणी तया कडोनी झाली मिर्झा राजा होई खिन्न कैसा काढावा मार्ग यातून नेताजी एकाएकी जाऊन विजापुरी का मिळाला शिवाजीचा सव्य हस्त हा नेताजी बालाद्भुत कैसा जाऊन या मिळत आदिलशहा तेदवा जय सिंगासी शंका घेरीत नेताजी ऐसाची निश्चित शिवाजी ही एक दिन खचित आदिलशहाशी मिळेल मग सकळ ही सरले केवळ थडगे शिवरले मोगल राजपूत मेले ऐसेची मग समजावे मिर्झा ऐसिया विचारात तव वार्ता आली आठवत 50 सहस्रे सेने सहित कुतुब मिळाला आदिलासी आगळेची गमे मिर्झाते शिवाजी न मिळता आदिलाते एक आदिलची आपणाते गाढाया समर्थ झाला खेळची आटुक्यात आला ऐसे भासते जय शिंगाला परितेने धीर न सोडीला विचार केला अतर्के तेने काय केला विचार ते पुढील अध्याय सविस्तर परिसा श्रोते तुम्ही चतुर गोड बहुत ती कथा स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही विलक्षण परिसोत शिवभक्त सज्जन 51वा अध्याय गोढा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय।